नमस्कार सर्वांना. ज्ञान उत्कर्ष या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत 2025 चे नोबेल पुरस्कार. या 2025 मध्ये नोबेल पुरस्कार विजेते आणि या नोबेल पुरस्काराचा पूर्ण इतिहास आपण आज या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी आपण ज्ञान उत्कर्ष या युट्यूब चॅनलला जर जॉईन झाले नसाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू. चला तर मग 2025 चे नोबेल पुरस्कार कोणाकोणाला प्राप्त झाले आहेत, या नोबेल पुरस्काराचा इतिहास काय आहे आणि अल्फ्रेड नोबेल हे कोण होते हे देखील आपण आज पाहणार आहोत. तर नोबेल पुरस्काराची आज ओळख करून घेऊया आपण. नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 1901 पासून दिला जातो. पुरस्काराचे क्षेत्र हा पुरस्कार साहित्य, शांतता, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि अर्थशास्त्र या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा प्रदान केला जातो. पुरस्काराचे स्वरूप सुवर्ण पदक, प्रमाणपत्र व पारितोषिक असे आहे. चला, नोबेल पुरस्काराची थोडक्यात ओळख आपण करून घेतलेली आहे. तर अल्फ्रेड नोबेल हे कोण होते? 21 ऑक्टोबर 1830 ला नोबेल यांचा जन्म स्वीडन मधल्या स्टॉकहोम मध्ये झाला. नोबेल यांना सामाजिक आणि शांततेशी संबंधित घडामोडीमध्ये रस होता आणि त्यांचे मत त्या काळासाठी प्रागतिक होते. नोबेल यांनी डायनामिटचा शोध देखील लावलेला आहे. तसेच नोबेल यांनी आपल्या मृत्यूपत्राद्वारे तब्बल 20.5 कोटी डॉलर्सची संपत्ती जागतिक पातळीवरच्या पुरस्कार स्थापन करण्यासाठी दान केलेली होती. म्हणजेच ज्या चालू आहेत नोबेल पुरस्कार याची तरतूद अल्फ्रेड नोबेल यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये केलेली होती. त्यांच्या मृत्यूच्या तब्बल 5 वर्षांनी म्हणजेच 1901 मध्ये पहिल्यांदा नोबेल पुरस्कार देण्यात आले. रेड क्रॉसच्या हेनरी डन यांना पहिला नोबेल मिळालेला आहे. आपण अल्फ्रेड नोबेल यांच्याबद्दल थोडी माहिती घेतलेली आहे. तसेच कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिले जातात यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता क्षेत्रातल्या कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतात. या सगळ्या क्षेत्रामध्ये अल्फ्रेड नोबेल यांना प्रचंड रस होता. म्हणजे त्यांना स्वतः यामध्ये रस होता. या पुरस्कारामध्ये स्वीडनच्या सेंट्रल बँकेने 1968 मध्ये अर्थशास्त्राच्या पुरस्काराची भर टाकली. कधी? 1968 मध्ये, जे आजकाल अर्थशास्त्राचा पुरस्कार जाहीर झाला सर्वात शेवटी. याची तरतूद 1968 मध्ये स्वीडनच्या सेंट्रल बँकेने केलेले आहे. हे पण आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. तर हे पुरस्कार प्रदान कधी केले जातात? 10 डिसेंबर रोजी अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त ओस्लो येथे संबंधित व्यक्तीला नोबेल पुरस्कार प्रदान केले जातात. ह्या झाल्या काही बेसिक बाबी नोबेल पुरस्काराबद्दल. तसेच नोबेल विजेत्यांची निवड कशी केली जाते यामध्ये बघा, दरवर्षी प्रत्येक क्षेत्रासाठी विजेत्यांची निवड विविध संस्थांद्वारे केली जाते. यामध्ये 6 पैकी 5 पुरस्कार विजेत्यांची निवड स्वीडनमध्ये केली जाते. तर नोबेल शांतता पुरस्कार विजेत्यांची निवड नॉर्वेमध्ये केली जाते. ह्या बेसिक ज्या बाबी आहेत त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, 6 पैकी 5 पुरस्कार विजेत्यांची निवड स्वीडनमध्ये केली जाते. कुठे? स्वीडनमध्ये. तर नोबेल शांतता पुरस्कार या विजेत्याची निवड नॉर्वेमध्ये केली जाते. यामध्ये विविध शिक्षण तज्ज्ञ, विद्यापीठाचे प्राध्यापक, वैज्ञानिक, पूर्वीचे विजेते आणि इतर मिळून नामांकन म्हणजे नॉमिनेशन दाखल करू शकतात किंवा करतात. तसेच नोबेल फाउंडेशनच्या नियमानुसार प्रत्येक क्षेत्रात जास्तीत जास्त 3 विजेत्यांची निवड एकाच वर्षी केली जाऊ शकते. ठीक आहे. या झाल्या काही
विशिष्ट बाबी. तर कोणत्या भारतीयांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे? बघा, आतापर्यंत सर्वात प्रथम रवींद्रनाथ टागोर यांना हे नोबेल पुरस्कार पहिला भारतामध्ये मिळालेला आहे. तर रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते. त्यांना 1913 साली साहित्य या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार मिळाला. तसेच दुसरा सी.व्ही. रमन भौतिकशास्त्र, तिसरा हरगोविंद खुराना 1968 वैद्यकशास्त्र, तर मदर टेरेसा यांना शांततेचा पुरस्कार 1979 साली प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना देखील 1983 मध्ये भौतिकशास्त्र या विषयामध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. तर अमर्त्य सेन 1998 सर यांना अर्थशास्त्रामध्ये प्रदान भेटलेला आहे. सर व्ही.एस. नायपॉल 2001 साहित्य, व्यंकटरमण रामकृष्णन 2009 रसायनशास्त्र, कैलास सत्यार्थी शांतता पुरस्कार. हा पुरस्कार मलाला युसुफजाई यांच्यासह यांना प्रदान करण्यात आला होता. तसेच अभिजित बॅनर्जी 2009 एस्थर डुफ्लो यांच्यासह हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर असे एकूण 12 भारतीयांना नोबेल पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. यामध्ये 2025 नोबेल विजेते आपण आज पाहणार आहोत. तर साहित्य नोबेल पुरस्कार 2025 हा पुरस्कार लाझलो क्रास्नहोरकाई हंगेरी लेखक आहेत. यांचा जन्म 5 जानेवारी 1954 साली झालेला आहे. त्यांच्या प्रमुख ज्या कादंबऱ्या आहेत त्या आहेत सटटांगो, तसेच प्रतिरोधाची दुःखातिका या त्यांच्या प्रमुख कादंबऱ्या देखील आहेत. या नोबेल पुरस्कारासाठी प्रमुख कारण काय आहे तर बघा, त्यांनी दूरदर्शी आणि कलाशक्ती पुनर्स्थापित करणाऱ्या लेखनासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. त्यांची लेखनशैली कशी होती? बघा, त्यांची लेखनशैली अंधकारमय, तात्विक आणि अस्तित्ववादी होती. काय होती? अंधकारमय, तात्विक आणि अस्तित्ववादी. त्यांचा विशेष हंगेरीतील दुसरे लेखक ज्यांना नोबेल साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे पहिले इम्रे कर्तेज 2002. कार्य तत्वज्ञानात्मक आणि कलात्मक लेखन. महत्व आधुनिक मानव संघर्षाचे सखोल चित्रण. तर 2025 हा झाला साहित्यातील नोबेल. तर 2024 साली कोणाला प्रदान करण्यात आला होता? 2024 साली दक्षिण कोरियन लेखक हान कांग यांना हा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. तर शांततेचा नोबेल पुरस्कार 2025 मध्ये मारिया कोरिना माचोडा त्या आहेत व्हेनेझुएलाचे. त्यांचे कार्य काय आहे? लोकशाही आणि मानवी हक्कासाठी निडर लढा त्यांनी दिलेला आहे. महत्व बघा, स्त्री नेतृत्व, जागतिक शांततेचे प्रतीक, व्हेनेझुएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कासाठी तसंच न्यायिक आणि शांततामय मार्गाने हुकुमशाही विरोधात लोकशाहीसाठी संघर्ष करण्यासाठी शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. तर मग 2024चा कोणाला दिला होता? बघा, 2024चा निहोन हिडान्क्यो या जपानी संघटनेने 2024 मध्ये नोबेल जिंकला. निहोन हिडान्क्यो ही एक जपानी संघटना आहे. त्यांनी हा 2024चा शांततेचा पुरस्कार जिंकलेला आहे. तसेच 2025चा मारिया कोरिना माचोडा ह्या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर शांततेचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण आहेत हे देखील या ठिकाणी पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण की प्रश्न कशा स्वरूपाचा आणि कोणत्या पॉइंटवर विचारला जातो आपण हे ठरवू शकत नाही. आपल्याला सर्व बाबी बेसिक गरजा माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण शांततेचे पहिले नोबेल पारितोषिक 1901 मध्ये जीन हेनरी ड्युनंट त्या स्वित्झर्लंड आणि फ्रेडरिक पासी फ्रान्स यांना विभागून देण्यात आलेला होता. ठीक आहे. दुसरा भौतिकशास्त्र नोबेल पुरस्कार 2025 जॉन क्लार्क, मिशेल एच डेव्होर, जॉन एम मार्टिनिस या 3 व्यक्तींना विभागून हा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांचं कार्य काय आहे? सुपर कंडक्टिंग क्वांटम बिट्स संशोधन.
काय या कार्याचं महत्व काय? क्वांटम संगणक तंत्रज्ञानाचा पाया. बरोबर. 2025 ह्या 3 व्यक्तींना विभागून दिलेला आहे. तर 2024चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कुणाला भेटलेला आहे हे पण पाहणं गरजेचं आहे. जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर भौतिकशास्त्रातील पहिले नोबेल कोणाला भेटलेले आहे? पहिले नोबेल पारितोषिक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विलेल्म कॉन्रॅड रोंटगेन यांना 1901 मध्ये एक्सरेच्या शोधासाठी मिळालेला आहे. कशासाठी? 1901 मध्ये एक्सरेच्या शोधासाठी पहिला भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. तर दुसरा रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार 2025 रसायनशास्त्रामधला सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन, ओमार एम यागी यांना रसायनशास्त्रामधील नोबेल पुरस्कार 2025 मिळाला आहे. त्यांनी केलेले कार्य काय? MOFS विकास म्हणजेच पर्यावरण व ऊर्जा तंत्रज्ञानात क्रांती या संशोधकांनी केलेले आहे. तर 2024चा रसायनशास्त्रामधील नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे हे देखील पाहणं गरजेचे आहे. डेव्हिड बेकर, त्यांचे कार्य संगणकीय प्रथिने डिझाईन या कामासाठी डेमिस हसाबिस आणि जॉन जम्पर प्रथिने संरचना अंदाज या कामासाठी 2024चा नोबेल रसायनशास्त्रामधील यांना प्राप्त झालेला आहे. तर रसायनशास्त्रामधील पहिला नोबेल जेकबस हेनरिक्स व्हॅन्ट हॉफ यांना रासायनिक गतिशीलता आणि द्रवणातील ऑस्मोटिक दाबाच्या नियमांचा शोधासाठी देण्यात आलेला आहे. या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत, या लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेच वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2025 वैद्यकशास्त्रामध्ये मेरी ई ब्रनको, फ्रेड रॅम्सडेल, शिमोन साकागुची या 3 व्यक्तींना संयुक्तरित्या वैद्यकशास्त्रामधील नोबेल पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आलेले आहे. यांचे कार्य काय आहे? इम्युनी टॉलरन्स संशोधन. महत्व बघा, कर्करोग व इम्युनी रोगावरील उपचारात क्रांती. तर 2024चा वैद्यकशास्त्रामधील नोबेल कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर यामध्ये व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुहकून यांचे संशोधन काय आहे? मायक्रो RNA चा शोध, जनुकांच्या नियमनातील त्यांची भूमिका. तर पहिला वैद्यकशास्त्रामधील नोबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? एमिल ॲडॉल्फ फॉन बेहरिंग. पुरस्काराचे वर्ष 1901. पुरस्काराचे कारण काय आहे बघा, सिरम थेरपीच्या साहाय्याने डिपिथिरिया आणि टिटॅन सारख्या आजारावरील उपचारावर केलेल्या कामामुळे ज्याने वैद्यकशास्त्रात एक नवीन मार्ग उघडलेला आहे. या व्यक्तींना पहिला नोबेल प्राप्त झालेला आहे. तर अर्थशास्त्रामधील नोबेल पुरस्कार 2025 विजेते आहेत जोएल मोकियर, फिलिप अगिओन आणि पीटर हॅविट या तिघांना हा 2025चा अर्थशास्त्रामधील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. इनोव्हेशन, त्यांचे महत्व बघा, इनोव्हेशन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ चा सिद्धांत मांडला. अर्थशास्त्रज्ञांनी नवोपक्रमामुळे आर्थिक विकास कसा होतो हे दाखवून दिले आहे. त्यांच्या मते तंत्रज्ञान वेगाने बदलते आणि आपल्या सर्वांवर परिणाम करते. नवीन उत्पादन पद्धती सतत जुन्या उत्पादनाची जागा घेतात आणि ही प्रक्रिया कधीही संपत नाही. हा शाश्वत आर्थिक विकासाचा आधार आहे, ज्यामुळे जगभरातील लोकांचे जीवनमान, आरोग्य आणि राहणीमान सुधारते. या इकॉनॉमिक ग्रोथ थेअरीसाठी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जोएल मोकियर, फिलिप आणि पीटर हॅविट या तिघांना 2025चा जाहीर करण्यात आलेला आहे. तर या विजेत्यांना 11 दशलक्ष स्वीडिश क्रोना म्हणजेच 10.3 कोटी सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र मिळेल. हे पुरस्कार कधी प्रदान केले जातात? तर 10 डिसेंबर रोजी स्टॉकहोम मध्ये प्रदान केले जातात. मित्रांनो, ही झाली नोबेल पुरस्काराबद्दल पूर्ण
माहिती, म्हणजेच नोबेल पुरस्कार का दिला जातो, नोबेल अल्फ्रेड हे कोण होते, कधीपासून दिला जातो, त्यामध्ये सर्वात प्रथम भारतीय विजेते कोण आहेत, किती आहेत, आणि 2024चे नोबेल विजेते देखील कोण आहेत हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.